गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल मध्ये द बायोलॉजी गुरु. ठीक आहे. आज आहे तारीख 25/6. आज आपण जो काही काल आपण पाठ शिकलो, जे काही आपण काल शिकलो त्याच्या पुढचा भाग शिकणार आहोत. ठीक आहे. आपण काल बघितलं होतं की कालच्या लेक्चर मध्ये थोडंसं रिवाइज करून आपण काय बघितलं होतं. ठीक आहे. काल बघितलं होतं आपण व्हॉट इज लिनियर इक्वेशन. व्हॉट इज लिनियर इक्वेशन म्हणजेच मराठीत आपण म्हणणार आहे की रेषीय समीकरण म्हणजे काय. कारण आपल्या चॅप्टरचं नाव आहे, पहिल्या चॅप्टरचं नाव आहे दोन चलांतील रेषीय समीकरण. मग एवढं सगळं आपण बघत असेल तर आपल्याला दोन चल माहित पाहिजे आणि रेषीय समीकरण माहिती. समीकरण म्हणजे काय हे माहित पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी आपण कालच बघितलं होतं की रेषीय समीकरण म्हणजे काय आहे. ठीक आहे. रेषीय समीकरण हे असं एक समीकरण असणार आहे. लिनियर इक्वेशन इज इक्वेशन when we plot a graph we will get a straight line. आपण काल अशा प्रकारे एक ग्राफ टाकला होता, त्याच्यामध्ये आपण पॉइंट कसे टाकणार आपण हे पण बघितलं आणि एक इक्वेशन घेऊन एक उदाहरण घेऊन सुद्धा आपण बघितलं की जर ते रेषीय समीकरण असेल तर त्याचा ग्राफ कसा सरळ रेषा येतो, म्हणून त्याला आपण रेषीय समीकरण म्हणतो. ठीक, ते आपण काल बघितलं. आणि रेषीय समीकरणाचं सामान्य समीकरण आपण काय बघितलं होतं, ax अधिक by बरोबर c हे रेषीय समीकरणाचं सामान्य समीकरण होतं. आणि दोन चलातील रेषीय समीकरण असेल तर ax अधिक by अधिक c बरोबर 0 हे बघितलं. ठीक आहे. तर आता आपण या पार्टच्या पुढे जाऊन आता आपण शिकणार आहे एक सामायिक समीकरण म्हणजे काय, म्हणजे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. काय बघणार आहे आपण, एक सामायिक समीकरण म्हणजे काय, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. आता बघ इथे काय करणार आहे आपण, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन बघणार आहे. त्याच्या पुढचा पॉइंट आहे समजा हा. तर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन हे आपल्याला तेव्हाच माहित होणार जेव्हा आपल्याला लिनियर इक्वेशन काय हे माहित पाहिजे. बरोबर आहे का नाही. आपल्याला माहित झालंय का ते लिनियर इक्वेशन काय आहे. आता सायमल्टेनियस या शब्दाचा अर्थ काय होतो मराठीत, सायमल्टेनियस म्हणजे एकाच वेळेस दोन रेषीय समीकरणांचा आपल्याला विचार करायचा आहे. आपण उदाहरण घेऊया, 2x अधिक 3y बरोबर 6, 4x अधिक 2y बरोबर 8 असं हे रेषीय समीकरण 1 आहे, हे रेषीय समीकरण 2 आहे. या दोन्ही रेषीय समीकरणांचा एकाच वेळेस विचार करायचा आहे. ठीक आहे. आणि असा विचार करायचा की ह्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू समीकरण नंबर 1 इक्वेशन नंबर 1 आणि x ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 दोघांची व्हॅल्यू सेम असणार. y ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये आणि इक्वेशन 2 मध्ये दोन्हीकडे y ची व्हॅल्यू सेम असणार. कारण या दोन्ही रेषीय समीकरणांचा ग्राफ जेव्हा आपण काढणार कशावरती, ग्राफ पेपरवरती, तर कुठंतरी या दोन्ही रेषा एकमेकांना छेदणार आहे. ठीक आहे. कसं दाखवतो तुम्हाला, हे बघा, एक्स हे वाय आणि कुठंतरी एक रेषा अशी जाणार. समजा या फॉर एक्झाम्पल या समीकरणाची रेषा अशी आली, या समीकरणाची रेषा अशी आली, तर कुठंतरी हा जो छेदबिंदू असणार आहे, तर ह्या दोन्ही समीकरणाची उकल किंवा या दोन्ही समीकरणाला जेव्हा आपण सोडून एक्स आणि वाय ची किंमत मिळणार, तो हा बिंदू असणार आहे. ठीक आहे. आपण पुढे जाऊन शिकणार आहे. तात्पुरतं तुम्हाला एक काय दिले मी, इंट्रोडक्शन दिले की काय असणार आहे एक सामायिक समीकरण. आता आपण समजून घेऊया की व्हॉट इज मीन बाय सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इज नथिंग बट व्हेन वी थिंक two linear equation at a time then it is called as a simultaneous linear equation. म्हणजे मराठीत आपल्याला हे म्हणायचं आहे की एक सामायिक रेषीय समीकरण, एक सामायिक
काय म्हणायचंय? एक सामायिक दोन रेषीय समीकरणांचा विचार जेव्हा आपण एकाच वेळेस करतो त्याला आपण एक सामायिक रेषीय समीकरण असे म्हणतो. ठीक आहे. आता जेव्हा आपण दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकेच वेळेस विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे म्हणतात. ठीक आहे. जेव्हा आपण ऑब्विसली दोन चल असणारच आहेत म्हणून जेव्हा दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा दोन चलांतील एक्स आणि वाय हे दोन चलांतील रेषीय दोन चलांतील म्हणजे कुठले कुठले एक्स अँड वाय दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा जेव्हा आपण एकाच वेळेस विचार करू तर त्याला काय म्हणणार आहे आपण दोन चलातील रेषीय समीकरण. हे तुम्हाला समजलं असणार आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया यातली उदाहरणं सोडवायला घेऊया. ठीक आहे. आता यामधलं पहिलं उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला दोन काय करावे लागतील दोन समीकरण घ्यावी लागतील. तर पहिलं उदाहरण घेऊया. आपलं पहिलं उदाहरण आहे 5x minus 3y is equal to 8 and the second one is 3x plus y is equal to 2. This is equation number 1. This is equation number 2. आता हे दोन इक्वेशन आपल्याला सोडवायचे तर कसे सोडवायचे तर अगदी सोपी पद्धत आहे. दोन पद्धती त्याच्या two methods are there. Two methods are there to solve these two simultaneous linear equations. ठीक आहे. त्यावेळेस काय करूया आपण पहिली मेथड पण वापरूया. सगळ्यांनी वही पेन घेऊन लिहून घ्या सगळ्यांनी मेथड वन. ठीक आहे. मेथड वन मध्ये बघा काय करायचं आपल्याला सोपी गोष्ट आहे बघा. आपल्याला करायचंय काय जेव्हा हे लिनियर इक्वेशन्स आपल्याला सोडवायचे असतात तर आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची असते. कशाची एक्स आणि वाय ची व्हॅल्यू आणि ती अशा स्वरूपात मांडायची. समजा एक्स इज इक्वल टू 2 वाय इज इक्वल टू 3. हा आहे उकल संच या दोन्ही समीकरणाचा. या दोन्ही समीकरणांसाठी एक्स ची व्हॅल्यू 2 असणार या दोन्ही समीकरणांसाठी वाय ची व्हॅल्यू 3 असणार. सोपं आहे एकदम. ठीक आहे. तर बघा मेथड वन मध्ये काय करणार आहे आपण काय सोपं जाईल बघा आपल्याला काय करायला सोपं जाईल. एक तर काय करू शकतो आपण समीकरण आपल्याला काय करता एक तर एक्सच्या शेजारची संख्या आहे किंवा एक्स कट करता आलं पाहिजे किंवा एकतर वाय कट करता आलं पाहिजे. मग काय करावं लागेल आपल्याला सहगुणक म्हणजे वायचा सहगुणक हा इथं 3 आहे आणि इथं वायचा सहगुणक 1 आहे. म्हणजे समीकरण नंबर 2 ला जर आपण 3 न गुणलं समीकरण 2 ला 3 ने गुणून काय होणार असं गुणलं तर काय होईल बघा. समीकरण नंबर 2 घ्या लिहून 3 x अधिक y बरोबर 2. आता ह्याला गुणुले काय करायचे 3 न करायचे. आता आपण जेव्हा एखाद्या संख्येनं एखाद्या समीकरणाला गुणतोय तर त्याच्यातल्या प्रत्येक याला पण आणि याला पण 3 ने गुणावं लागणार आपल्याला. काय होणार सांगा याला 3 न गुणलं तर काय होणार 3 गुणिले 3 काय होणार 9x अधिक 3y बरोबर 2 × 3 6. याला गुणलं मग याला गुणलं मग याला गुणलं हे समीकरण आपलं बनलं. या समीकरणाला नंबर द्या 3 समीकरण 1 2 3. आता हे समीकरण हे बनलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळं आता याचंच रूपांतर आपण याच्यात केल्यानंतर याच दोघांची आपण बेरीज वजाबाकी करू शकतोय का नाही. त्यामुळे काय करा वायचा सहगुणक समा करून घेतला आपण कसा समान करून घेतला. यस बघा इथं वायचा आणि इथं वायचा सहगुणक कसा समान दिसतोय तुम्हाला 3y हे आपल्याला कट करायला इझी जाईल म्हणून दोन इक्वेशन आधी एका खाली एक लिहून घ्या. इक्वेशन नंबर 1 जे की आपण इथे लिहिणार आहे
5x वजा 3y बरोबर 8. जरासं वरती लिहूया इकडं. 5x वजा 3y बरोबर 8. आणि दुसरं समीकरण आपण तयार केलेलं ज्याला की आपण 3 न गुणलेलं आहे. 9x अधिक 3y बरोबर 6. आता काय करावं लागेल, या दोघांमध्ये या दोन्ही समीकरणांमध्ये बेरीज केली तर काय होईल आणि वजाबाकी केली तर काय होईल. दोनच करायचं आहे, गुणाकार भागाकार इथं करायचा नाही. एक तर बेरीज करायची नाही तर एक तर वजाबाकी करायची. एक रेषा ओढून घ्या. एक ट्रिक सांगतो, तुम्ही लक्षात ठेवा. हा, जर आपण बेरीज केली तर इथं बघा मी लांब लिहितोय, इथं बेरीज केली तर इथं 9 ला म्हणजे स्वतःची पोझिशन काय असणार आहे, एक तर प्लस असणार आहे. याची मायनस असतं तर मग मायनस लिहिलं असतं की मी इथं, पण इथं याची स्वतःची पोझिशन काय आहे, याची प्लस आहे, याची काय प्लस आहे दिसतंय, आणि याची पण प्लस आहे. बघा इथं काय होईल, प्लस 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 काय होणार, प्लस 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 प्लस. हे चिन्ह बदलून घ्यावे लागले आपल्याला, कारण आपण प्रक्रिया काय केली त्याच्यावरती चिन्ह आपल्याला बदलावे लागणार. ठीक आहे. आता बघा इथं आपण जर मायनस केलं, दोन्ही समीकरणांची वजाबाकी करून म्हणलं आपण, समीकरण 1 आणि समीकरण 3 यांची वजाबाकी करून असं जर म्हणलं आपण इथं, तर काय येणार, वजा अधिक वजा वजा अधिक वजा वजा अधिक वजा होईल. ठीक आहे. मग तुम्ही विचारणार क्वेश्चन की काय करायला पाहिजे, अधिक करायचं का वजा करायचं. सरळ याच्याकडे बघायचं, हे मायनस आहे तर हे प्लस पाहिजे. आता ह्याचं चिन्ह प्लस राहिलं नाही, याचं चिन्ह प्लस राहिलं नाही, याचं चिन्ह प्लस राहिलं नाही. आता या तिन्ही संख्यांची चिन्ह बदलून मायनस मायनस झालेलं आहे. हे मायनसला हे मायनस कट होत आहे का, कारण कट करण्यासाठी तर आपण वायचा सहगुणक 3 हा करून घेतलाय बाय मल्टिप्लिकेशन 3. समजते, म्हणजे ह्या 3 वायचा सहगुणक 3 हा आपण करून घेतलाय का तर कट करायचंय आपल्याला. एक कुठलं कट केलं तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळणार, वाय कट केलं तर एक्स ची व्हॅल्यू मिळणार, एक्स कट केलं तर आपल्याला वाय ची व्हॅल्यू मिळणार. बरोबर आहे. त्यामुळे हे आपल्याला वाय वाय कट करायचं होतं, 3y हे कट करायचं होतं. वी वॉन्ट टू कट द y with 3. That is why we have changed the equation number 2 by multiplication of 3. आता तुम्हाला समजायला लागला असेल की मायनस मायनस तर काय कट होत नसतं. समजा इथं जर प्लस असतं तर -3y प्लस 3y हे कट झालं असतं, म्हणून इथं आपल्याला प्लस पाहिजे. पण हे प्लस कसं राहील, इथं जर आपण बेरीज केली तर ह्याचं स्वतःच काय असणार आहे, प्लस होतं, इथं प्लस होतं, इथं प्लस होतं, प्लस 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 राहिलं, प्लस 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 राहिलं, प्लस 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 राहिलं, अधिक 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 अधिक. ठीक आहे. आणि शेवटचं पण तसंच. म्हणून जर हे आपण बेरीज केली तर हे कट होतं, म्हणून आपण लिहायचं इथं इक्वेशन नंबर 1 and 3 यांची बेरीज करून, काय करून, बेरीज करून काय मिळते बघा, 9x अधिक 5x 14x. ठीक आहे. हे तर कट झालं, आता हे काय लिहायची गरज नाही. 8 अधिक 6 इट इज 14, x इज इक्वल टू 1. यस, आपल्याला एक उकल मिळालेली आहे, x इज इक्वल टू 1. कुठलंही समीकरण उचलून घ्या, ह्या 3 मधलं कुठलंही समीकरण उचलून घ्या, ह्याला लिहा इक्वेशन म्हणजे 4 लिहा. इक्वेशन नंबर 4 मधील x इज इक्वल टू 1 ही इक्वेशन नंबर, सोपं कोणतं दिसतंय बघा, हे मोस्टली असं मायनस वाले घ्यायला बघा, बघा प्लस वाले घ्या. इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवू मग घ्या आधी 3x अधिक y बरोबर 2. हे समीकरण कुठनं, 2 वरून मानले आपण त्याला 2. आता इथं बदला, 3 कंसात 1
अधिक वाय बरोबर 2. हे एक कुठून आलं? 4 वरून. फ्रॉम 4 काय ना 3 1 3 अधिक वाय इज इक्वल टू 2 म्हणून वाय इज इक्वल टू वाय इकडेच ठेवा. हे 3 प्लस ला इथं काय नसतं म्हणजे प्लस आहे, इकडे जाऊन काय होणार मायनस 2 वजा 3 म्हणून वाय इज इक्वल टू 2 ना 3 जाणार 3 ना 2 घालवा, एक आला चिन्ह मोठ्याचं एक, वाय इज इक्वल टू -1. म्हणून उत्तर काय ना किंवा उकल संच म्हणा त्याला, एक्स ची व्हॅल्यू +1 वाय ची व्हॅल्यू -1 आपला असं येणार आहे उत्तर. सोपं आहे समजायला. ठीक बघा अजून एकदा सांगतो. एक सामायिक समीकरण म्हणजे काय? जेव्हा दोन रेषीय समीकरणांचा, दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा विचार आपण एकाच वेळेस करतो त्याला एक सामायिक समीकरण म्हणणार. when we think about two linear equations in two variables simultaneously then it is called as simultaneous linear equation. समजतं? त्या अशा वेळेस काय करणार आपल्याला दोन एक्झाम्पल किंवा दोन इक्वेशन दिली जाणार. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. हे इक्वेशन घेतल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघायचं की कट काय करता येईल. सोपं काय आहे ते कट करून घालवायचं. ठीक आहे. आपल्याला दिसतं इथं 5x - 3y बरोबर 8 आणि 3x + y बरोबर 2. ठीक आहे. इथं काय करायला सोपं होतं माहितीये का आपल्याला? आपल्याला इथं इक्वेशन नंबर 2 ला 3 न गुणणं, 3 ला जर गुणलं तर y चा सहगुणक सेम होते. इथं 3 आहे, इथं 3 आणण्यासाठी फक्त इक्वेशन नंबर 2 नंबरला 3 न गुणून घ्यायचं. 3 × 3 = 9x अधिक 3y बरोबर 2 होणार. हे y बदलून घेतलं म्हणून समीकरण 2 ला 3 ने गुणून दिसते तुम्हाला. 3 × 3 = 9x 3y 3 3 2 6. हे दोन समीकरण बदलून घेतलं. आता इक्वेशन नंबर 1 आणि 3 एकत्र घ्या. घेतलं. यांची बेरीजच का केली? समजा वजाबाकी केली असती तर तुम्हाला सांगितलं मी, वजाबाकी केली असती तर हे वजा झालं असतं, ह्या अधिकचं हे वजा झालं असतं, वजा वजा कट झालं नसतं. म्हणून दोनच प्रोसेस करायच्या त्या. ठीक आहे. तुम्ही कुठेतरी कच्च्या कागदावर सुद्धा म्हणजे पेपरमध्ये किंवा तुम्ही जेव्हा तुम्हाला जिथं जागा मिळते म्हणजे बोर्डामध्ये सुद्धा तुम्हाला जेव्हा बोर्डाचा क्वेश्चन पेपर असतो त्या क्वेश्चन पेपरच्या खाली सुद्धा दिलेले असतात. त्या जागेत तुम्ही हे पहिल्यांदा फास्ट मध्ये करून बघू शकता. समीकरण घ्यायचं पटकीनं आणि प्लस केलं तर कट होतंय का बघा, मायनस केलं तर कट होतंय बघा. सोपं आहे. तुम्हाला एकदा प्रॅक्टिस नाही समजून जाईल की प्लस करायचं का मायनस करायचं. प्लस केलं आपण इथं कट झालं 14x 14 x इकडे गुणाकार आलाय 14 14 हे x बरोबर गुणाकार आलाय 14 खाली घालवलं 14 × 14. ही किंमत आपण इक्वेशन 2 मध्ये ठेवली कारण सोपं आहे. कुठल्यात पण ठेवा काय अडचण नाही. तर y ची किंमत आपल्याला अशी मिळाली. ठीक आहे. ही आहे मेथड नंबर 1. ठीक आहे. हे सगळ्यांनी लिहून घ्या. पहिल्यांदा थांबतोय मी, तर व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळं लिहून घ्या. सोपं आहे समजायला. ठीक आहे. काय प्रॉब्लेम नाही. या चॅप्टर वरचे सगळे क्वेश्चन तुम्ही सोडवणार आहे इझिली, हे मी इथं सांगतो. आता बघा मेथड 2 बघूया. पाणी वगैरे कोणाला पिऊन येत असेल तर पाणी पिऊन घ्या. तुम्ही अगदी घरी बसल्या इतकी सोपी गणित सोडू शकता. त्यामुळे कुठलेही महागडे क्लासेस जॉईन करण्याची काही गरज नाही. गणित हा एकदम सोपा विषय आहे. फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि सॉल्व्ह करत राहायचं. ठीक आहे. इक्वेशन नंबर 1 आणि 2 याची हे सोडवण्याची आपण मेथड नंबर 2 बघूया. पद्धत नंबर 2 हे आपल्याला बघायचं. आता बघा सोपं आहे. आपल्याला काय करायचंय की आपल्याला माहित आहे जर आपण y कट केलं तर x ची किंमत मिळणार आहे आणि x कट केलं तर आपल्याला y ची किंमत मिळणार आहे. पण आपण काय करूया इथं दिसते आपल्याला सरळ सरळ हे जर 3x उचलून जर इकडे टाकलं तर आपल्याला डायरेक्ट y ची किंमत मिळणार. बघा फेरबदल करूया. इक्वेशन नंबर 2 मध्ये फेरबदल
करून इंग्लिश मध्ये लिहू शकताय तुम्ही बाय चेंजिंग द साइड्स ऑफ द इक्वेशन नंबर 2 वेन किंवा तुम्ही असं पण लिहू शकताय बाय चेंजिंग द इक्वेशन नंबर 2 ॲज कसं वाय इकडे ठेवलं बरोबरच्या साइड तिकडं हाय असं बरोबरला बरोबर घेतलं 2 ला 2 आहे तसं इकडे काय होतं हे अधिक होतं अधिक ts इकडे जाऊन वजा 3x होणार बरोबर आहे हे इक्वेशन चेंज झालेलं आहे ह्याला घ्या इक्वेशन नंबर 3 ही तर ऍक्च्युली वाय ची किंमत आहे बघा ना वाय बरोबर कुठली एक्स बरोबर 1 लिहिला असेल तर ऑब्व्हियसली एक्स ची किंमत ही 1 आहे एक्स बरोबर 2 लिहिलं असेल तर एक्स ची किंमत ही 2 आहे ऑब्व्हियसली तो काय का असं ना पुढं मला काय घेणं नाही वायच्या पुढं बरोबर चिन्ह आहे काहीतरी समीकरण आहे किंवा काहीतरी आहे म्हणजे वाय ची किंमत ती आहे हे फिक्स म्हणजे वाय मला मिळालाय पण वाय आपला मागाच्या पद्धतीने काय आलता वाय वजा 1 आलता पण मला तर परीक्षेत उत्तर माहित नसणार आहे बरोबर आहे का पण वाय हा नेहमी काय म्हणले तुम्हाला मी आपण जेव्हा देशीय समीकरण शिकलो होतो तर वाय हा नेहमी काहीतरी संख्या असणार आहे वास्तव संख्या असणार ठीक आहे म्हणजे वाय कुठली तरी एक संख्या असणार आहे ती अशा स्वरूपात नसणार आहे त्यामुळे आपल्याला वाय काढायचं आहे पण तात्पुरतं वाय ची एक किंमत मिळाली ती समीकरण आपण 1 मध्ये टाकू शकतो समीकरण नंबर 3 ची किंमत 1 मध्ये घालून बघा समीकरण लिहून घ्या आधी कधी 1 पहिल्यांदा समीकरण लिहून घ्यायचं डायरेक्ट टाकत बसायचं नाही बरोबर 8 हे समीकरण 1 वरून आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला 3 ची किंमत टाकायची 3 हाय वाय म्हणजे जिथे वाय दिसतंय फक्त इथे टाकून द्या 5x वजा 3 कंसात 3 आणि वाय मध्ये गुणाकार आहे म्हणून मी कंस केलाय वाय काय आहे बघा आपला 2 वजा 3x दिसतंय हो समोर वायची किंमत आहे वायची किंमत फक्त इथं टाकून दिली बरोबर 8 म्हणून आता 5x ला 5x आहे असं वजाला वजा आता ह्या 3 न आत गुणावं लागणार ना सोडवायचं म्हणलं 3 दोन्ही 6 3 दोन्ही 6 नीट बघा वजाला वजा मी घेतलंय तिथं 3 आणि आत 3 आणि कंसामध्ये आत गुणा करायचा आत गुणून घ्यायचं 3 दोन्ही 6 समजायला सोप्या भाषेत एकदम नीट सांगतोय आणि एका प्रकारची गणित सोडवली की तुम्हाला त्या प्रकारची कुठलीही गणित दिली तर तुम्ही ती इझिली सोडू शकता ठीक आहे म्हणून 3 दोन्ही 6 वजा आणि हे वजा 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 काय होणार वजा हे चिन्ह 3 साठी आहे नाही वजा चिन्ह 3 साठी आहे वजा वजाचा गुणाकार काय होतो अधिक 3 ला 3 3 गुणिले 3 किती ना 9 3x गुणिले 3 9x बरोबर 8 ठीक आहे म्हणून 5x अधिक ज्यांचा सहगुणक सेम सेम आहे म्हणजे व्हॅरिएबल आहेत ना ते जवळ जवळ घ्यायचे हे 6 इकडे काय होतं मायनस इकडे जाऊन काय होणार प्लस हे पुढे आलं 14 म्हणून 5x अधिक 9x 14x म्हणून x बरोबर 14/14 म्हणून x बरोबर 1 ही किंमत मिळाली उचलून कुठल्याही समीकरणात टाका 1 2 3 पैकी ही किंमत डायरेक्ट वायची किंमत मिळेल जर इथे x टाकला तर वाय आहे ना इकडे फक्त x टाकून द्यायचं ही किंमत इक्वेशन नंबर 3 मध्ये घालू घ्या उचला 3 नंबर y इज इक्वल टू 2 वजा 3x 2 वजा 3 कंसात 1 y बरोबर 2 वजा 3 y बरोबर वजा 1 बघा सोपं आहे म्हणून आपल्याला मिळालंय उकल संच मिळाला काय x इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू -1 बघा सोडवायला एकदम सोपं आहे कळालं
व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळं लिहून घ्या, कारण हे जेव्हा तुम्ही पेपरवरती घेऊन येणार तेव्हा तुम्हाला इझिली समजणार. या गणिताचा सरावच करावा लागणार आहे तुम्हाला. या गणिताचा सराव झाला नाही तर कन्फ्युज होणार की कुठलं समीकरण कुठल्यात मायनस करायचं का प्लस करायचं हे आपल्याला समीकरण कळणार नाही. म्हणून प्रॅक्टिस जेवढं करशील तेवढं बाहेर. आता तुम्हाला माहित आहे या प्रकारचं हा पॉइंट झाल्यानंतर आपल्याला एक प्रश्नसंच पाहिलाय. तो पूर्णच्या पूर्ण प्रश्नसंच किंवा त्यातली बरेचशी उदाहरणं आपण इथं ऑनलाईन सोडून घेणार आहे. तर तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी, कारण तो व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा तो तुम्हाला समजला पाहिजे. त्यामुळं चॅनल आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. बेल आयकॉन ऑल वरती करा, जेणेकरून सगळे जे काही फ्युचर मध्ये नवीन नवीन व्हिडिओ युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील ते तुम्हाला त्याचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. त्यामुळे रोज संध्याकाळी तयारीत राहायचं की रोज एक व्हिडिओ येणार आहे. काही कुठं काय अडचण असेल तर फक्त व्हिडिओ येणार नाही, पण मोस्टली दररोज एक व्हिडिओ पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं चॅनलवरती येत राहा आणि आला तर तुम्हाला कळणार आहे की नवीन व्हिडिओ आला, पटकीनं पुढचा पार्ट सोडूया. तर जवळजवळ अर्धा चॅप्टर आपला किंवा एक समजा 30 to 40% चॅप्टर आपला कव्हर झालेला आहे. ठीक आहे, सोपं आहे, काय अवघड काय नाही याच्यामध्ये. सो पटकीनं सगळ्यांनी सबस्क्राईब करा. जे रेड वाला बटन आहे तिथं त्याला प्रेस करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका, कारण तुमचं जर भलं होत असेल तर तुमच्या मित्रांचं पण चांगलं होऊ दे, त्यांना पण इझिली समजू दे, त्यांना पण चांगले मार्क मिळू दे, तुम्हाला पण चांगले मार्क मिळू दे, सगळ्यांना चांगले मार्क मिळू दे, कारण चांगले मार्क मिळू दे हाच आमचा काय इथं उद्देश आहे, फक्त बाकी काही नाही. आपण काय करूया, अजून एक गणित घेऊया आणि ते सॉल्व्ह करूया. ठीक आहे, आता बघा 3x अधिक 2y बरोबर 29 हे समीकरण 1. 5x वजा y बरोबर 18 इक्वेशन नंबर 2. मागासारखंच आहे बघा, सिंगल y दिसते. इथं काय आणायला पाहिजे जेणेकरून 2y ला 2y कट होईल, म्हणजे इथं 2 नाही आहे, फक्त 2 आणायचं इथं आपल्याला, किंवा तुमची मर्जी काय करायचे ते तुमच्यावर आहे. एक्स एक्स समान करताय का बघा, का वाय वाय समान करताय. एक्स एक्स जा जो सहगुणक आहे, इथं 3 आहे इथं 5 आहे, हे समान करता येईल का आपल्याला? हो, येऊ शकते, काय प्रॉब्लेम नाही. फक्त काय करायचं माहितीये का, 5 न इक्वेशन नंबर 1 ला गुणायचं आणि इक्वेशन नंबर 2 ला 3 न गुणायचं, म्हणजे काय होईल, दोघांचं 15x होईल, खाली 15x होईल, म्हणजे हे कट होऊन जाईल. ठीक आहे, बरोबर आहे का ना? बघा 15x ला 15x वजा आधी काय होईल ते कट होऊन जाईल. असं केलं तरी चालतंय, पण इथं दोन्ही इक्वेशनला वेगवेगळ्या संख्येना गुणलं तर असं होतं. त्यापेक्षा काय करूया आपण, कुठल्या तरी एकाच समीकरणाला काय 2 न गुणू ना, बरोबर आहे का? तर काय होतं, आपलं 5x होतं, इथं 3x. सोपं आहे ना, इथं 2 घेऊन येणं सोपं आहे, हे दोन्ही बदलणं सोपं नाही. म्हणून जे अवघड आहे त्याच्याकडे काय जायची गरज नाही, जे सोपं आहे ते पहिल्यांदा सोडवायचं. ठीक आहे, इथं 2 आणायचं असेल मला तर इक्वेशन नंबर 2 ला कितीनं गुणावं लागेल, 2 न. इक्वेशन नंबर 2 इज मल्टिप्लाइड बाय 2. आता इथं बदललेलं इक्वेशन लिहितो मी, 5x वजा y इंटू 18, ह्याला आपण कशाने गुणले, 2 न गुणलं, मग कसं होणार, इक्वेशन 5 2 10, 10x वजा 2y बरोबर 18 2 36. मागाशीच सांगितलंय, जेव्हा आपण एखाद्या संख्येनं पूर्ण समीकरणाला गुणतोय तर समीकरणाच्या प्रत्येक एंटिटी, ही एक एंटिटी आहे, ही एक एंटिटी आहे, ही एक एंटिटी, ह्या प्रत्येक एंटिटीला त्या संख्येने गुणावं लागणार. समीकरणाच्या प्रत्येक संख्येला त्या अंकानं गुणावं लागणार. ठीक आहे, समजलं? तर केलं आपण समीकरण, याला नंबर 3 द्या.
याचंच रूपांतर हे केलंय म्हणजे 3 आणि 2चा काहीतरी बेरीज वजाबाकी करत बसू नका. जे बदललंय ते घ्या आणि जे बदललेलं नाही ते ओरिजिनल आहे. ज्याचं समीकरण बदललेलं आहे, ज्याचं रूपांतर करून घेतलंय ते उचला आणि ज्याचं रूपांतर केलंच नाही त्याला सांगा घ्या. 3x अधिक 2y बरोबर 29 आणि 10x वजा 2y बरोबर 36. असं करून घ्या. माहित नाही काय करायचंय, बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची, सांगितलंय मगाशीच. माझ्याकडे तर सॉरी डस्टर आणि पेन आहे म्हणून तुम्हाला ते मी इझिली करू शकतो. तुम्ही साईडला घ्या किंवा तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिस करणार तेव्हा समजून घ्या. मनातल्या मनात करून घ्या ना. इथं जर प्लस लिहिलं तर इथं प्लसला प्लस येणार, इथं प्लस असणार आहे, प्लस मायनस मायनस होणार, प्लस 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 राहणार, म्हणजे अधिक वजा अधिक राहणार. इथं जर मी अधिक अधिक केलं, इथं अधिक 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 आहे, इथं वजा आहे वजा, अधिक इथं अधिक आहे अधिक, म्हणजे इकडे बघा मी सांगतो ना, अधिक अधिक अधिक. ह्याचा स्वतःचा अधिक आहे का? अधिक करतोय म्हणजे काय करतोय मी? बेरीज करायला. समजायला सोपं सांगतो तुम्हाला. काय करायचं माहितच नाही, पण दोनच करायचं, एक तर अधिक करायचं नाही, एक तर बेरीज करायची नाही, एक तर वजाबाकी करायचं, एक तर प्लस करायचं नाही, एक तर मायनस करायचं. सोपं आहे. म्हणून पहिल्यांदा प्लस टाकून देऊ अंदाजे. ह्याचे स्वतःचे काय आहे का नाही? इथं ह्याला आहे की, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे याचं, आणि इथं प्लस आहे ह्याचं. मग आपण जर प्लस केलं तर हे प्लस राहणार, म्हणजे प्लस येणार. प्लस केलं इथं मायनस आहे, प्लस मायनस मायनस प्लस प्लस प्लस, म्हणजे हे अधिक आणि हे बदलायला चिन्ह धरायचं. आता हे ओरिजिनल वाली धरायची नाहीत. अधिक अधिकचं अधिकच राहिले, वजाचं वजा अधिकचं अधिक, म्हणजे काय का होईना चेंज झालेलं पकडायचं. हे वजा 2y ना अधिक 2y इझिली कट होते, म्हणजे केलेली बेरीज बरोबर आहे, केलेली बेरीज बरोबर आहे. पण आपण जर चुकून एखादा मायनस केला तर ते पण बघूया काय होते. हे ओरिजिनल काय होतं, 10 हे वजाच आहे, वजा केलं, वजा करून बघूया. इथं अधिक आहे, वजा अधिक वजा, वजा वजा अधिक, वजा अधिक वजा अधिक वजाच. पण हे अधिक 2y वजा 2 अधिक 2y अधिक 2y कट कसं करणार तुम्ही? त्यामुळं टाकलेलं जे पहिलं होतं तेच बरोबर आहे. अधिक हे अधिक, हे अधिक, अधिक वजा वजा, अधिक 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 करा. 10 अधिक 10x अधिक 3x 13x अधिक 2y वजा 2y कट, बरोबर करा. हे प्लस आहे, हे प्लसच आहे. 9 6 15 5 चल 1 3 6 1 3 2 5 सॉरी 3 2 5 1 6 बेरीज केली हो सरळ सरळ. म्हणून x बरोबर 65/13 13 पंचे 65. x बरोबर आली किंमत आपली x बरोबर 5. x बरोबर 5 ही किंमत. इक्वेशन सोपं कुठलं आहे बघा, हे सोपं एकदम. 2 मध्ये टाकून 2 मध्ये हे मायनस आहे, नको, आपण 1 मध्ये घालू. मायनस वाला कशाला घ्यायचं, येणार आहे सोडवायला, काय अडचण नाही, पण सोपं आहे ते करूया ना. 3 कंसात x अधिक 2 कंसात y बरोबर 29. x ची किंमत मला माहित आहे, तीच फक्त इथं टाकणार मी. 3 कंसात 5 अधिक 2 y ला y माहित नाही 29, 3 5 15 अधिक 2y बरोबर 29. म्हणून 2y इकडे ठेवा, हे 29 आहे ना, त्या साईडला हे 15 घालवा, अधिक आहे 15 इकडे जाऊन पुढे 29 वजा होणार 15, किती येणार 14. y बरोबर, म्हणून y बरोबर 2y बरोबर 14, सॉरी 14 मधून सॉरी 29 मधून 15 घातलं 14 आलं. y ला y इकडे ठेवलं, हे 2 गुणवलेलं आहे, 14/2 सॉरी 14. y इज इक्वल टू किती आलं 7. आपल्याला काय मिळालं उत्तर, x इज इक्वल टू किती आलं आपलं 5, y इज इक्वल टू 7. याचा उकल असणार आहे. आता मी हे मेथड 1 न शिकवलंय,
मेथड 2 न हेच येते का बघायचं का? ठीक आहे, हे पॉज करा व्हिडिओ आणि उतरवून घ्या तुमच्या वहीमध्ये. एक्झाम मध्ये सोडवताना तुम्हाला दोन्ही मेथडनं सोडवायची काहीच गरज नाही. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा एक्झाम मध्ये सोडवताना कुठल्या तरी एकाच पद्धतीने सोडवायचं आहे. एक्स बरोबर काय आलं, 5. वाय बरोबर काय आलं, 7. रूपांतर करून घेऊया फक्त. मेथड नंबर 2 बघा, मागासारखं हे इकडे एकटच आहे वाय, त्याची किंमत आपल्याला इझिली मिळू शकते. मग काय करायचं, वाय इकडे ठेवा, बाकी सगळं पलीकडे घाला. वजा वाय याचं चिन्ह तुम्ही चुकून आधी करशील, याचं चिन्ह कुठे गेलेलं नाही, हा वजाच आहे. 18ला 18, हा इकडे प्लस येता, +5 होता, इकडे जाऊन काय करा, -5x झाला. समजते, हे फक्त इकडे गेले, काय केलं नाही. आता बघा, हे 18 - 5x हे ब्रॅकेट मध्ये घातलं तर काय अडचण आहे का नाही. हे वजा आणि इथं वाय काय केलं आपण ब्रॅकेट मध्ये घातलं. आता हे वजा आणि गुणाकार म्हणजे वजा काय, हे इथं गुणाकार आला, -1 असतं, हे -1y असतो. हे एक लिहिलं काय नाही लिहिलं काय फरक नाही, हे कंस असला काय नसला काय फरक नाही, हे कंस असला नसला का, मग पण मी तुम्हाला समजण्यासाठी कंस घातला. आता हे चिन्ह उचललं मी इकडं, हे मानलंय मी काय, इथे एक असतंच, मानायचं काय असतंच. -1 हा गुणाकार आला, इकडे गेलाय काय होणार, भागाकार. 18 - 5x छेद -1. पण हा छेद मायनस खाली कधीच लिहित नाही, हे वरती लिहितात. म्हणजे काय होणार, -18 - 5x छेद 1. एक काय लिहिला काय नाही काय फरक पडत नाही. आता काय होणार बघा, ह्याचं वाय इकडे राहिलं, इकडे वाय होतच. काय केलं समजते, हे -1 काय नाही म्हणजे 1 आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी एवढं करून देतोय. हे वजा डायरेक्ट इकडे लावलं तरी काय हरकत नाही, वजा इकडे लावलं आणि हे सगळं कंसात घातलं, काय होणार, -18. त्याचा आधी काय ना होतं, अधिक वजा 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 अधिक, म्हणून काय होणार, y इज इक्वल टू काय आलं, -18 अधिक 5x. हे असं सोडून घ्यावं लागणार. ठीक आहे, -18 अधिक 5x. ह्याच रूपांतर मी काय केलं, y बरोबर 5x अलीकडे घेतलं, याला उचलून इकडे घेतला आणि याला उचलून इकडे, काही फरक पडत नाही, ते मला मिळालं. आता ही किंमत, ह्याला नंबर द्या, ही किंमत आता ह्याच बदलून जर मी ह्याला असं केले तर ह्याचीच किंमत ह्याच्यात टाकून चालेल का. इक्वेशन नंबर 1 उचला ना, किंमत 3 मधील y ची किंमत 1 मध्ये घालू. बोर्डात तुम्ही पूर्ण लिहायचंय, काय लिहायचंय, इक्वेशन नंबर 3 मधील y ची व्हॅल्यू किंवा किंमत, वी हॅव टू पुट इन इक्वेशन नंबर 1. कसं आहे ना, 3x अधिक 2y बरोबर 29. ठीक आहे, y माहित आहे हो, वायच्या ठिकाणी फक्त टाका ना, बाकी सगळं कुठलं काय माहित आहे का, इथं फक्त व्हॅल्यू घालायची आपल्याला. ठीक आहे, कसं येणार बघा, 3x अधिक 2 कंसात आहे अशी पुढची व्हॅल्यू सगळी उचलायची, कंसात घालायची कधी पण. 5x वजा 18 वायच टाकून झाली व्हॅल्यू बरोबर बरोबर 29. मग काय होणार, 3x अधिक 2, 5 दोन्ही 10, 10x अधिक अधिक अधिकच राहिलं, अधिक वजा वजा 18 दोन्ही 36 बरोबर 19. म्हणल्या 3x अधिक 10x इज इक्वल टू, हे वजा 36 आहे पुढे घालवलं काय झालं, 29 अधिक 36 इट इज इक्वल टू 65. 10x आणि 13x, म्हणून x बरोबर काय ना 65/13.
तेरा 5 5 म्हणजे काय आलं एक्स बरोबर 1 सॉरी एक्स बरोबर आलं 5. बघा मगाची किंमत आणि ही किंमत मेथड कोणतीही वापरा एक्स ची व्हॅल्यू कधीही बदलणार नाही एक्स ची व्हॅल्यू सेम राहणार एक्स ची व्हॅल्यू म्हणजे 5. आता एक्स ची व्हॅल्यू 5 इकडे हे लिहून घ्या कारण मला त्याच्या पुढचं जे गणित आहे ते इकडे सोडवायचं त्यामुळे तुम्ही आधी लिहून घ्या. इक्वेशन नंबर 1 मध्ये ती व्हॅल्यू घालू आपण. इक्वेशन नंबर 1 घ्या 3x अधिक 2y बरोबर 29. हे 1 वरून ह्याच्यात काय करायचं एक्स ची व्हॅल्यू टाकून द्या फक्त इथं एक्स 3 कंसात 5 अधिक 2y बरोबर 29. 5 त्रिक 15 अधिक 2y बरोबर 29. 2y बरोबर 15 अधिक लाय मायनस होणार पुढे जाऊन काय होणार मायनस 14 y 14/2 बरोबर y कसं झालं 2y 14 उत्तर याचं वजाबाकी केली 14 2y ला 2y y आणि 2 मध्ये गुणाकार आहे 2 काय केलं पुढे घेऊन भागाकार जे 7 14 y बरोबर 7 म्हणजे उत्तर काय आलं बघा आपलं x बरोबर 5 y बरोबर 7. कुठलीही मेथड वापरा सेमच येणार ठीक आहे आणि लक्षात पॉज करा पुढचं पण लिहून घ्या. आता अजून एक टाईपचं गणित बघूया त्याचं शेवटचं गणित असणार बघा एक आहे इक्वेशन नंबर 15x अधिक 17y बरोबर 21 इक्वेशन नंबर 1 आणि एक आहे 17x अधिक 15y बरोबर 3 इक्वेशन नंबर 2. इक्वेशन बघताना कधीही लक्ष देऊन बघायचं लक्ष देऊन कसं बघायचं सांगतो तुम्हाला सरळ सरळ बघा इक्वेशन नंबर 1 मध्ये x चा जो शेजारची संख्या आहे तीच संख्या उचलून त्यांनी इक्वेशन नंबर 2 मध्ये y च्या साईडला टाकली. देयर इज एक्सचेंज ऑफ x कळते तुम्हाला इक्वेशन नंबर 1 मध्ये x चा सहगुणक जो 15 आहे it is put in equation number 2 with y. The value which is with y in equation number 1 it is put into the equation number 2 with x. म्हणजे एक्सचेंज ऑफ सहगुणक बघायला मिळतो सहगुणकाची अदलाबदली ज्या समीकरणामध्ये केलेली असते हे समीकरण सोडवण्याची पद्धत सोपी आहे एकदम. हे समीकरण सोडवण्याची पद्धत कशी आहे त्या दोन्ही समीकरणांना उचलायचं त्या दोघांची एकदम बेरीज बघायची एकदा बेरीज करायची एकदा वजाबाकी करायची एकदा बेरीज केली की इथं काय असणार याचं बेरीज असणार आहे इथं बेरीज आहे इथं बेरीज आहे बेरीज 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 दॅट इज प्लस 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 बेरीज सरळ बेरीज करून टाका 32x अधिक 32y बरोबर 32 करा ठीक आहे. आता हे सगळ्यात 32 आहे 32 कॉमन काढा x अधिक y बरोबर 1. आता परत ह्या 32 ना आत गुणलं तर हेच मिळणार आहे आपल्याला त्यामुळं हे काय झालं एक मिनिट
32 ला या समीकरणाला 32 न भागून केला, भागून टाकलं सर. तर काय होणार, कट होणार, हे 32 कट झालं, x अधिक y बरोबर 1 राहिलं. त्याला इक्वेशन नंबर 3 द्या. भागून टाकूया, गुणाकार तसं गुणून ते बाहेर काढून कसं चालेल, तसं नाही चालणार. त्यामुळे काय करायला होतं मला, 32 ने इक्वेशन नंबर, ह्या इक्वेशन नंबर 3 ला 32 ने भागून, इक्वेशन नंबर 3 डिवाइडेड बाय 32, x 32/32 अधिक 32y छेद 32 32/32. कट 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 कट, काय राहिलं, x अधिक y बरोबर 1. दॅट इज इक्वेशन नंबर 4. आता काय करूया, या दोघांची वजाबाकी करूया. इक्वेशन नंबर 1 - 2, इक्वेशन नंबर 1 - 2 कसं करणार, 15x अधिक 17y बरोबर 21, आणि इथे येणार 17x अधिक 15y. जिथं सहगुणकांची अदलाबदल असेल त्या समीकरणांची उकल काढताना when there is exchange of cofactors, काय करायचं आपल्याला, फक्त म्हणजे y चा कोफॅक्टर आणि x चा कोफॅक्टर यांच्यातला बदल असेल, then we have to firstly add both the equations, then we will get a simplified another equation, then we have to minus किंवा we have to minus equation number 1 from 2 or 2 from 1, असं काहीतरी आपल्याला करायचं, म्हणजे मायनस करून टाका फक्त. तर त्यावेळेस पण आपल्याला एक इक्वेशन मिळणार आहे. बघा इथं काय करूया, मायनस करूया. आता मायनस इथं अधिक असणार आहे, बरोबर आहे, इथं मायनस इथं अधिक असणार आहे, मायनस अधिक मायनस, मायनस अधिक मायनस, मायनस याचं अधिकचा अधिक मायनस, मायनस मायनस चिन्ह बदललेले. आता मोठं काय बघा, इथं 15 आणि 17x या दोघांची वजाबाकी होणार, 2x येणार, 2x पण चिन्ह मोठ्याच येणार, वजा 2x येणार. आता बघा इथं 17y आणि हो वजा आहे, 17y मधून 15y गेले, किती राहिलं, 2y, पण चिन्ह काय येणार, चिन्ह येणार प्लस, मोठ्याचं चिन्ह नाही, मोठ्याचं येतं, बरोबर आहे. 21 मधून 11 गेलं, राहिलं 10, पण चिन्ह काय येणार, चिन्ह मोठ्याचं, दॅट इज प्लस हे येणार. म्हणजे काय समीकरण आपलं बघा, वजा 2x अधिक 2y बरोबर 10. अजून एकदा सांगतो, जेव्हा सहगुणकांची अदलाबदल असेल, when the cofactors are exchanged between equation number 1 and 2, x चा सहगुणक हा y मध्ये y चा सहगुणक, दोन इक्वेशन 2 मध्ये y चा सहगुणक असेल, इक्वेशन 1 मध्ये जो y चा सहगुणक आहे तो इक्वेशन 2 मध्ये x चा सहगुणक असेल, असं दिसलं, असं क्रॉस दिसलं का नाही, पहिल्यांदा बेरीज करायची. we have to take the addition of both the equations. ऍडिशन केली आपण, इक्वेशन नंबर अधिक इक्वेशन नंबर 1 अधिक इक्वेशन नंबर 2 बेरीज करून आपल्याला हे सिम्प्लिफाईड इक्वेशन मिळालं. आता एकदा बेरीज झाली, एकदा वजाबाकी करू. वजाबाकी कशी करायची बघा, अशी करायची, वजा करताना चिन्ह बदलतील, चिन्ह बदलायचे, आणि जे 15 मधून 17 घालवा, सॉरी 17 मधून 15 घालवा, मोठ्याचं चिन्ह द्या, 17 मधून 15 घालवा, मोठ्याचं चिन्ह द्या, 21 मधून 11 घालवा, 10, असं एक सिम्पल इक्वेशन मिळालं. इक्वेशन नंबर 5 डिवायडेड बाय 5, सॉरी 2, काय मिळेल बघा, वजा 2x छेद 2 अधिक 2y छेद 2 बरोबर 10/2. 2 ला 2 कट, 2 ला 2 कट, 2 पंचे 10, वजा x अधिक y, वजा x अधिक y बरोबर 5, असं एक समीकरण मिळणार. हे सिम्प्लिफाईड इक्वेशन मिळालं. दोन सिम्प्लिफाईड इक्वेशन मिळाले आपल्याला, इक्वेशन नंबर 4 आणि 6. इक्वेशन नंबर 4 अधिक 6, आता आधी करायचं काय करायचं ते बघूया. आधी लिहा इक्वेशन नंबर 4, x अधिक y बरोबर 1, समजतंय, आणि त्याच्या खाली लिहिलं वजा x अधिक y बरोबर 5. ह्याचं वजा ऑलरेडी आहे, ह्याला हे विसरायचं नाही, आधी बेरीज करून बघू. वजा अधिक वजा, म्हणजे हे अधिक आणि हे वजा इझिली कट होतं, म्हणजे केलेलं अधिक, बरोबर आहे. वजा, सॉरी हे अधिक, हे अधिक, हे अधिक,
हे दोन्ही कट करायचं नाही कधी. एक्स कट केलं म्हणजे वाय तसंच ठेवायला पाहिजे. 5 अधिक 6 बरोबर 2y. वाय अधिक वाय 2y. एक्स कट झालं म्हणून वाय बरोबर काय आलं बघा. वाय बरोबर हे दोन इकडे भाग घालवा ना. 2 त्रिक 6 म्हणजे वायची व्हॅल्यू काय आली 3 आहे. लक्षात ठेवा वाय इज इक्वल टू 3 आहे. आता कुठलंही समीकरण घ्या. आता सोपं समीकरण घेऊया इथलं. हेच घेऊया. इक्वेशन नंबर 4 मध्ये घालू. y इज इक्वल टू 3 आहे ना. x प्लस वाय इज इक्वल टू 1 मध्ये घालू. इक्वेशन नंबर 1 ची व्हॅल्यू. इक्वेशन नंबर इथलं म्हणजे y ची व्हॅल्यू डायरेक्ट उचला आणि इथं घाला. x अधिक 3 बरोबर 1. y ची व्हॅल्यू उचलून आहे तशी इथं टाकली म्हणून x बरोबर 1. आता हे अधिक आहे इकडे जाऊन घाला. x बरोबर वजन काय आहे ना. x बरोबर वजन उत्तर काय मिळेल का. हे आपले उत्तर बघायला मिळेल. बघा तुम्हाला काय अवघड वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा की सर हे समजलं नाही, हे गणित अजून एकदा सांगा किंवा हे कन्सेप्ट समजलं नाही, तर तुम्ही अवश्य मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा किंवा मला कॉन्टॅक्ट करा. ईमेल आयडी आहे माझं तिथं किंवा तुम्ही सर्व काय करा कमेंट करा, शेअर करा. कमेंट करायला विसरू नका जे काय समजत नसेल ते. शेअर विथ युअर फ्रेंड्स. ठीक आहे. अँड महत्वाचा सबस्क्राईब द चॅनल. ठीक आहे. थांबूया आपण याचा पुढचा जो पार्ट असणार आहे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कव्हर करूया. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलचं नाव बघा काय द बायोलॉजी गुरु. ऍक्च्युली काय आहे बायोलॉजी गुरु हे नाव काय ठेवलेलं आहे तर आपण लवकरच 11वी 12वी साठी बायोलॉजीचे व्हिडिओ पण घेऊन येणार आहे. त्यामुळं 11th आणि 12th जे काही बायोलॉजी असणार आहे ते पण आपण घेऊन येणार आहे या चॅनलवरती. त्यामुळं स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट अपडेट्स and please subscribe the channel. Thank you guys. Thank you विद्यार्थ्यांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. ठीक आहे.